सर्वांना स्वाभिमानी जय भीम। तर भावांनो, मुद्दा असा की आता 2024ची निवडणूक येणार आहे। तर काय करतात ना की आपले कार्यकर्ते रील्स वगैरे बनवतात, त्याच्या पोस्ट वगैरे इंस्टाग्रामवरती अपलोड करतात। तर हे जे स्वतःला मोठं पाटील वगैरे समजतात ना की आम्ही पाटील, इंस्टाग्रामवरती मोठ्या मोठ्या गप्पा हाणतात। पण आता पाटीलमधूनच हा एक पाटील होता, ठीक आहे। आपण का सर्व पाटलाला टार्गेट करत नाही, आपण त्यांना टार्गेट करतो जो बुद्ध किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती घाण पद्धतीने वक्तव्य करतात। तर आता हे जे पाटील आहेत, विशाल पाटील, तर यांनी आंबेडकर घराविषयी घाण कमेंट केली, प्रकाश साहेब आंबेडकर यांच्याविषयी घाण कमेंट केली। आणि त्याला वाटलं मी कमेंट केली, मी शांत झालो, मला कोण माझं कोण काय वाकडं करतं आहे, असा गैरसमज आहे भरपूर लोकांचा। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही घाण कमेंट करणार, तुम्हाला घरातून उचलणार। लक्षात ठेवा, तुम्ही कोणी असो, तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये असो, तुम्ही घाण कमेंट करून बघा, तुम्हाला जर नाही उचललं घरामधून, आंबेडकरवादी नाही, लक्षात ठेवा तुमचा पत्ता लगेच काढणार। तर आता या पाटलाचा व्हिडिओ बघा, पाटील काय म्हणतात ते। माझ्या सर्व भावांना मी जाहीर माफी मागतो। मी श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर साहेबाबद्दल जी व्हिडिओला वाईट कमेंट केली होती, जी नको करायला पाहिजे होती, ती माझ्याकडनं चुकीनं आली आणि त्याच्याबद्दल मी जाहीर माफी मागतो। माझं सांगणं आहे की मी तुमचे सुद्धा माफी मागतो। माझ्या याच्यानंतर कोणतीही कमेंट आणि कोणताही अपशब्द होणार नाही, ही मी तुम्हाला आश्वासन देतो। एवढ्या वेळेस दादा माफ करा। जय शिवराय, जय भीम। तर बघितला पाटलाचा व्हिडिओ, पाटील तर घाबरले। पाटलाला कळालं की माझ्याकडून भरपूर मोठी चुकी झाली, आपण कोणाबद्दल बोललो कोणाबद्दल नाही, नंतर त्यांना कळालं। तर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की घाण कमेंट करू नका। आम्ही कुठल्या धर्माला किंवा व्यक्तीला टार्गेट करत नाही, बरोबर। आम्ही फक्त त्याच व्यक्तीला टार्गेट करतो जो महापुरुषांना ट्रोल करतो, ठीक आहे। जे आंबेडकर घराण्याविषयी घाण पद्धतीने बोलणार, त्याच्यावर 100% कारवाई होणार, त्याला 100% घोडा लागणार, लक्षात ठेवा। आणि व्हिडिओ कुठून बघता भावांनो, कमेंट करत जा, मला सुद्धा कळायला पाहिजे आपले भीम सैनिक कोण्या जिल्ह्यामधून बघतायत मला, बरोबर। आणि असे जर बांडगुळ भेटले तर तुमच्याकडून नसेल कार्यवाही होत, तर डिस्क्रिप्शनमध्ये मेल दिलेला आहे, मेल ID, त्याच्यावरती त्याचा स्क्रीनशॉट घेऊन पाठवा, आम्ही ॲक्शन घेऊ, काय हरकत नाही।